अशोक खरात एक प्रकरण सध्या संगीत हत्यार समोर आला, त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा अशी काही व्हिडिओ एका मुलाकडे सापडतात. काय एखादा कायदा बनवण्याची गरज आहे राज्यामध्ये या संदर्भात? नाही बघा, हे कुंदू बाबांचा जो आहे त्याच्यावर कायदे तर आहेतच. तुम्ही बघताय की सरकार कुठेही गप्प बसलेलं नाही. दुसरी गोष्ट जी आहे, हे मुख्यमंत्र्यांनी कडक म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण कडक कार्यवाही सगळ्या बाबतीमध्ये केली आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं महिलांचं शोषण केलेलं किंवा ब्लॅकमेल केलेलं किंवा या मार्गानं पैसा गोळा केल्यानंतर सुटका ही देवेंद्रजींच्या राज्यामध्ये मिळणार नाही. त्यांना शिक्षा होईल. मग खराचं एक प्रकरण असेल, आपण काही अमरावतीचं म्हटलं तर अशी काही घटना कुणालाही याच्यातनं सुटका कुणाची होणार नाही. 100% गृह खातं त्यांचं कार्यवाही करतं. ज्यावेळेला दादांच्या घराबाहेर घाणापोटी झाली त्यावेळेला खरात जो होता हा ठाण्यामध्ये होता असा दमाने यांचा आरोप आहे. दादांच्या घराबाहेर ठाण्यामध्ये जेव्हा झाली होती त्यावेळेला खरात जो होता तो ठाण्यामध्ये होता असा आरोप होता. सर मी म्हणजे आता आपण मला एक दादांचं जी घटना घडली ही दुर्दैवी होती. ते जे काही विमानाचा हे झालं, आता त्याच्याबद्दल काहींनी शंका केल्या, त्याच्या चौकशा चालू आहेत. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं जर घातपात असला तर तो ज्यांनी कुणी असा त्यांनी एवढ्यापर्यंत भाषणात सांगितले की त्याचा आम्ही मुर्दा पण खोदून काढू. हा विषय झाला दादांच्या घटनेचा. आता हे भानामती, ब्लॅक मॅजिक वगैरे जे आहे हे आजच्या काळामध्ये आपण शिकलेल्या लोकांनी याच्यावर विश्वास ठेवायचा का? किंवा लोकप्रतिनिधींनी त्याचा हे करून संबंध लावायचा का? मग आपण लोकांना काय शिकवून देतोय? म्हणजे या बंधूबाबांचं काय उदात्तीकरण आपण करतोय ना. म्हणजे असं ब्लॅक मॅजिक करून किंवा हे करून आज आपण सायन्स, आता आपण काय चंद्रावर गेलो, इकडे गेलो, सगळं शिक्षण घेतोय आपण. आणि आपण या असे चुकीचे जे काही तिकडे लोक फसतात, लोकांना फसवलं जातं, त्याचं आपणच चर्चा करून कशाला हे देतोय? असं काही नसते. आणि शेवटी घराचं जे बाकीचं आहे ते त्याची पाळंमुळं खोदून काढायचं काम गृह खात्याचं चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.